मागच्या भागात आपण पाहिलं की सुनंदा म्हणाल्या, तू सत्य बाहेर काढलं असतंस, पण तू गेल्या 15 वर्षांपासून गप्प बसलायस, कारण तुला तुझा व्यवसाय आणि प्रतिमा खराब व्हायची भीती आहे. सुनंदा संतापून ओरडली, बस कर सुनंदा, नाहीतर तुला या घरातून बाहेर फेकून देईन मी. आशिष रागाने ओरडले, हिम्मत आहे तुझ्यात? असेल तर करून दाखव. खरंच मला विश्वास बसत नाही की मी तुझ्यासारख्या स्वार्थी आणि भित्र्या माणसावर प्रेम केलं होतं, ज्याने मला धोका दिला. सुनंदा रडत रडत रागाने खोलीतून बाहेर आली. ऋत्विक आणि आर्याने तिचं खोलीतून बाहेर जाताना पाहिलं. सुनंदाला असं पाहून ऋत्विक उदास झाला. नेहमीसारखंच आहे, तरी मला माहीत नाही का, पण आईला रडताना दिसली की मला खूप वाईट वाटतं, ऋत्विक दुःखी चेहऱ्याने म्हणाला. होय, मिस्टर आणि मिसेस गुप्ता यांच्यातील हे रोजचं भांडण आहे, पण त्यांच्या वादाचं खरं कारण अजून कोणालाच कळालेलं नाही. ऋत्विक दरवेळी आईला रडताना पाहतो आणि तिचं सांत्वन करायला जातो, पण यावेळी आर्याने त्याला थांबवलं आणि म्हणाली, आज मला तिच्याशी बोलू दे. नको, ती तुला ओरडेल आणि वस्तू फेकेल. ऋत्विक म्हणाला. सुनंदा नेहमीच आर्याला ओरडत असे आणि वस्तू फेकत असे जेव्हा ती तिचं सांत्वन करायला जायची, त्यामुळे आर्याने अशा गोष्टींकडे लक्ष देणं बंद केलं होतं. ठीक आहे, आता इतकी वर्ष झालीत, ती पुन्हा तसंच करणार नाही, आर्या शांतपणे म्हणाली. इथे काय करतेस तू? सुनंदा ओरडली, जसेच तिने आर्याला तिच्याकडे येताना पाहिलं. मीही तुला तेच शेवटच्या वेळेस विचारायला आले, यानंतर मी कधीही तुला विचारणार नाही, आर्या म्हणाली. माझ्याकडे परत येणं बंद कर, कारण मी तुला ते कधीच सांगणार नाही, माझ्या शेवटचा श्वास संपेपर्यंत नाही. तुझे थंड डोळे आणि भावनाशून्य चेहरा पाहिला की मला आजारी वाटतं, सुनंदा रागाने म्हणाली. आर्या सुनंदाशी बोलून तिच्या मनातल्या गैरसमजुती दूर करू इच्छित होती, पण सुनंदा कधीच तयार झाली नाही. आर्यासाठी सुनंदा आईसारखी होती, म्हणूनच ती नेहमी तिचं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत असे, पण सुनंदाने कधीच आईसारखं प्रेम दाखवलं नाही. आर्या नेहमीच प्रयत्न करत राहिली, पण शेवटी तिने हार मानली, कारण तिला समजलं की ते अशक्य आहे. तरीसुद्धा ती तिच्या द्वेषामागचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करत राहिली, पण सुनंदाने कधी सांगितलं नाही. मला माहिती आहे की तुम्हाला माझा प्रचंड तिरस्कार आहे. आज तर मी तुझ्या द्वेषाचा परिणाम स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, आर्या म्हणाली. काय बोलतेस तू? सुनंदा थोडी घाबरून म्हणाली. त्या अपहरणकर्त्याच्या फोनमध्ये तुमचा नंबर होता मिसेस गुप्ता, आर्या म्हणाली. कालिया जेव्हा तिच्याशी बोलायला आला तेव्हा त्याचा कॉल लॉग उघडा होता आणि पहिल्या नंबरवर सुनंदा गुप्तांचा नंबर होता. मला काही कळत नाही, काय बोलतेस तू? सुनंदा घाबरत म्हणाली. तुला माझा इतका तिरस्कार आहे? निदान कारण तरी सांग, जेणेकरून मी त्याबद्दल माफी मागू शकेन आणि प्रायश्चित करू शकेन, आर्या दुःखाने म्हणाली. सुनंदा तिच्याकडे पाहत म्हणाली. ज्यांना माफी मागायची होती त्यांनी माफी मागितली नाही, मग तुझी माफी मला कसली शांती देणार? म्हणजे तुम्ही काहीच सांगणार नाहीस? मला माहिती आहे तू मला द्वेष करतेस, पण तू इतक्या टोकाला जाऊन एखाद्या गुन्हेगाराशी माझं लग्न लावून देशील असं मला वाटत नाही. मग या सगळ्या मागे कोण आहे? जर सांगायचं नसेल तर निदान हो किंवा नाही एवढंच सांग, आर्या म्हणाली. सुनंदा आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली. तिचा नवरा सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवत नव्हता, पण ही मुलगी तिच्यावर विश्वास दाखवत होती, त्यामुळे ती भावुक झाली. तरीही तिचा द्वेष ती विसरू शकत नव्हती. मला काहीच माहिती नाही तू काय बोलतेस, आणि इतकी खात्री करून घेऊ नकोस. मी काहीही करू शकते तुला माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी, सुनंदा कठोर आवाजात म्हणाली. मग खुश राहा, कारण उद्यापासून मी इथे राहणार नाही. हेच समज माझ्याकडून तुला निरोपाचं गिफ्ट आणि तुझ्यासाठी माफी. मला इतक्या वर्ष सांभाळल्याबद्दल, आर्या म्हणाली आणि निघून गेली. सुनंदा तिच्याकडे मागून पाहत राहिली. काय भोळी आहे ही, अजूनही हिला खराखुरा द्वेष काय असतो ते समजलं नाही. मला तिचा तिरस्कार करायचा आहे, पण ती दरवेळी माझ्याकडे बोलायला आली की तिच्यावर अन्याय केल्याची जाणीव होते. म्हणूनच मला हिचं दूर राहणं आवश्यक आहे, जेणेकरून मी माझं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना कधी माफ करणार नाही, सुनंदा विचार करत होती. दुसऱ्या दिवशी सगळेजण आशिषच्या ऑफिसमध्ये जमले होते, आर्या आणि रणधीरच्या लग्नाबद्दल चर्चा करायला. रणधीरला बाहेर थांबायला सांगितलं होतं आणि गरज पडली की त्याला आत बोलावलं जाणार होतं. ज्याने त्यांच्या लग्नाची नोंदणी केली तो वकील फारच जलद काम करणारा होता. त्याने कालियाला दिलेलं वचन पाळलं आणि त्वरित त्यांचं लग्न नोंदवलं. आता रणधीर आणि आर्या कायदेशीर पती पत्नी होते.
आशिष आपल्या वकिलाशी बोलत होता. वकिलाने सांगितलं की हे लग्न रद्द करण्याचे 2च मार्ग आहेत. पहिला, पुरावा सादर करून हे जबरदस्तीचं लग्न होतं असं सिद्ध करणं. पण तसं झालं तर तो वकील ज्याने हे लग्न नोंदवलं त्याचा परवाना रद्द होईल, कारण त्याने निष्काळजीपणे काम केलं. दुसरा मार्ग म्हणजे परस्पर संमतीने घटस्फोट घेणं, पण त्यासाठी 6 महिने एकत्र राहणं बंधनकारक आहे, नाहीतर घटस्फोट होऊ शकत नाही. हे कसले फाजील नियम? आपण पहिला पर्याय निवडू, आशिष म्हणाला. आपण तसं करू शकत नाही बाबा, कारण त्या वकिलालाही कुटुंब आहे. तोच आपल्या घरचा आधार आहे. त्याने हे काम स्वीकारलं कारण त्याला खरी परिस्थिती माहिती नव्हती आणि त्याला वडिलांच्या ऑपरेशनसाठी पैशांची गरज होती. ऋत्विक म्हणाला, त्याचा आपल्याशी काही देणं घेणं नाही. आपली आर्या एखाद्या गैरजबाबदार भिकाऱ्याच्या कुटुंबासाठी स्वतःचं आयुष्य वेचणार नाही. आर्याचं महत्त्व त्या कुटुंबापेक्षा 1000 पट जास्त आहे, आशिष म्हणाला. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. एखादा माणूस एवढा निष्ठुर आणि स्वार्थी कसा असू शकतो? पण आर्या आणि ऋत्विकला आशिषच्या स्वभावाची चांगली माहिती होती. तो इतरांसमोर चांगला दिसतो, पण प्रत्यक्षात तो एक खरा राक्षस होता. थांबा बाबा, मला माहीत आहे की आर्या खूप मौल्यवान आहे, पण त्या माणसासाठी त्याचं कुटुंबसुद्धा मौल्यवान आहे, ऋत्विक म्हणाला. थांब, कुणीही तुला सल्ला विचारला नाही, आशिष ऋत्विकला म्हणाला. ऋत्विक थोडासा अपमानित झाला, पण हे त्याच्यासाठी सामान्य गोष्ट होती. सुरुवातीपासूनच त्याच्या वडिलांना ऋत्विकची काही पर्वा नव्हती. त्यांनी त्याला फक्त गुप्ता व्यवसाय साम्राज्याचा निरुपयोगी वारस म्हणून पाहिलं होतं. मग आर्याला तिचा निर्णय विचारूया, ऋत्विक म्हणाला. आर्या, जी शांतपणे बसून त्यांना ऐकत होती, म्हणाली, मला माझं नवं आयुष्य सुरू करायचं नाही, ज्यामध्ये इतरांचं आयुष्य आणि कुटुंब नष्ट व्हावं. तुम्हाला माहीत आहे ना अंकल? तरीही आर्या, मी हे मान्य करू शकत नाही, आशिष म्हणाले. तुला वाटतं की आपल्यासाठी हे सोपं आहे, तरीही आपण आपल्या सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत. मला माहीत नाही किती दिवस प्रतीक्षा करावी माझं प्रेम परत मिळवण्यासाठी, ऋत्विक दुःखी अभिनय करत म्हणाला. आशिष थोडा विचार करून म्हणाला, ठीक आहे, फक्त 6 महिने. त्यानंतर तुला त्याच्याशी सर्व काही संपवावं लागेल आणि ऋत्विकशी लग्न करावं लागेल. ऋत्विक आणि आर्या आनंदित झाले, पण ते आशिषला दाखवू शकले नाहीत. तो रणधीर खुरानाला आत बोलवा, आशिषने एका नोकराला आदेश दिला. काही वेळाने रणधीर आत आला आणि सगळ्यांच्या समोर उभा राहिला, जणू तो त्यांच्या बरोबर बसण्यास पात्र नाही. तुम्ही मला बोलावलं सर, रणधीर म्हणाला. जर आपण हे लग्न रद्द करण्याचा पुरावा दाखवायचा प्रयत्न केला तर त्या वकिलाची उपजीविका गमावली जाईल. त्यामुळे आपण ठरवलंय की आपल्याला नैसर्गिकरित्या घटस्फोट करून हे लग्न संपवायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला 6 महिने एकत्र राहावं लागेल. त्यामुळे तुमच्या सामानाची तयारी करा आणि या मॅन्शनमध्ये राहायला चला, आशिष म्हणाले. आर्या आणि ऋत्विक हे ऐकून थोडे आश्चर्यचकित झाले की आशिष त्याला त्यांच्या बरोबर राहायला सांगत आहे. पण त्यांनी मनात ठरवलं की काहीही, त्यांना फक्त लग्न टाळायचं आहे. हे लोक खरंच दुसऱ्यांची काळजी घेतात का? रणधीर विचार करत होता. नंतर त्याने आर्याकडे पाहिलं, जी गर्वाने आणि उत्साहाने त्याच्याकडे पाहत होती. पुढील 6 महिन्यांसाठी तिला नवीन खेळणं मिळणार होतं. आपल्या कृतीबद्दल धन्यवाद सर, पण मी गुप्ता मॅन्शनमध्ये राहणार नाही, रणधीर म्हणाला. आशिषने रणधीरकडे रागाने पाहिलं, तरी रणधीर आपल्या निर्णयावर एकदम ठाम होता. ऋत्विक आणि आर्या हे नाटक पाहत आनंद घेत होते. माझ्या आदेशाला विरोध करण्याचं धाडस कसं केलंस? आशिष ओरडला. तरी रणधीर एक सूक्ष्म भीतीही दाखवत नाही. मला माहीत आहे की तिच्यासारखी राजकन्या माझ्या लहान घरात राहायला कठीण जाईल, पण मी माझा आत्मसन्मान आणि मूल्य त्यासाठी त्यागू शकत नाही, रणधीर म्हणाला. ठीक आहे, मी त्याच्याबरोबर त्याच्या घरात जाईन, आर्या म्हणाली. रणधीरने आश्चर्याने आर्याकडे पाहिलं. ती असे काहीही अडथळा न मानता म्हणत होती. माझं घर असं का दिसतंय? रणधीरने आर्याकडे विचारलं, जिला सोफ्यावर बसलेल्या नेहाबरोबर पाहत होती. आर्या रणधीरच्या घरात जाणार असल्याचे ठरल्यावर रणधीरने त्याच्या घराची चावी आणि पत्ता आर्याला दिला, कारण त्याला त्याच्या ड्युटीवर जावं लागलं होतं. रणधीर एका बॉडीगार्ड एजन्सीत काम करत होता आणि तो फक्त एका दिवसासाठी आर्याच्या लग्नात स्वयंसेवक म्हणून सामील झाला होता. पण त्याची खरी ड्युटी दुसऱ्या व्यावसायिक व्यक्तीचे रक्षण करण्याची होती. संध्याकाळी ड्युटीनंतर जेव्हा तो परत आला, तेव्हा त्याला त्याच्या घराचे रूप पाहून आश्चर्य वाटले. त्याचे घर एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील 1 BHK अपार्टमेंट होते. त्याने पाहिलं की त्याचं अपार्टमेंट पूर्ण बदलून टाकलं आहे. AC, गिझर बसवलेले आहेत. जुने फर्निचर, इलेक्ट्रिकल उपकरणं बदलली आहेत आणि त्याच्या खोलीत एक मोठा कपाट तयार केला आहे.
रणधीरला यावर विश्वास बसत नव्हता की हे त्याचं स्वतःचं घर आहे. ओह, तुम्ही आलेत? आर्याने त्याला पाहताच म्हटलं. माझ्या घरात हे काय करताय? रणधीर रागाने विचारतो. अरे हे, मी तुमच्या घराला माझ्या आवडीनुसार रिमॉडेल केलंय. मी लहान जागेत राहू शकते, पण लक्झरीशिवाय राहू शकत नाही, आर्याने सांगितलं. रणधीर रागात आणि शब्दशून्य झाला. तो आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेचा माणूस होता. त्याला लोक जे पैसे दाखवतात आणि दंभ करतात ते आवडत नव्हते. पण स्वतःने हा त्रास बोलवला असल्यामुळे त्याला काही करता आले नाही. माफ कर, पण मला माझं घर जसं होतं तसं हवंय, रणधीर म्हणाला. अरे, तुम्ही आपल्या मॅडमला असं कसं सांगू शकता श्रीमान रणधीर? ओ नाही, आतापासून तुम्हाला सर म्हणून बोलावं लागेल. माझ्या मॅडमने तुमच्यासाठी सर्व काही सोडून दिलं. तुम्ही तिला तिच्या इच्छेनुसार जगू द्याल का? नेहा रणधीरला म्हणाली. जर तिला तिच्या लक्झरीशिवाय राहता येत नसेल तर ती इथे येण्यास का मान्य झाली? रणधीर रागाने विचारतो. तुला माहीत नाही का तिने असं का केलं? नेहा रागाने रणधीरकडे पाहत म्हणाली. नेहा, आता तुला जायचं आहे. तुला त्या कामगारांना पगार द्यावा लागेल, आर्याने सांगितलं. पण मॅडम, तुम्ही इथे ठीक राहाल का? अजून उशीर नाही, चला परत गुप्ता मॅन्शनमध्ये जाऊ, नेहा म्हणाली. मी ठीक आहे, तू जा, आर्याने सांगितलं. नेहा काही करू शकली नाही आणि तिचं घर सोडून निघाली. नेहा निघून गेल्यानंतर रणधीरने विचारलं. माझ्या जुन्या वस्तू कुठे आहेत? मी फेकल्या, आर्याने सांगितलं. तुम्ही दुसऱ्याच्या घरातील वस्तू कशा फेकू शकता? रणधीर रागाने विचारतो. त्या खूप जुन्या होत्या. मी त्यांच्यासह आरामात राहू शकत नाही, आर्याने सांगितलं. रणधीर रागात आला आणि आर्याला घरातून फेकावंसं वाटलं, पण काही करू शकला नाही. तू फक्त 6 महिने इथे राहणार आहेस. इतक्या वस्तू का आणल्या? आणि हे सगळं इलेक्ट्रॉनिक्ससह? वीज बिल खूप जास्त येईल. आणि तू गेल्यावर मी काय करणार? रणधीर विचारतो. मी सगळ्या वस्तू आणल्या नाहीत. फक्त ज्या वस्तू इथे राहण्यासाठी आवश्यक होत्या त्या आणल्या. तुझं घर त्यासाठी थोडं आहे. मी तुझ्या जुन्या वस्तू फेकल्या, म्हणून हे सगळं तुला भरपाई आणि लग्नासाठी भेट समजा. तुला हवं असल्यास फेकू शकतो किंवा विकू शकतो, आर्याने सांगितलं. हे तुला विनोद वाटतो का? रणधीर रागाने विचारतो. ठीक आहे, मी थकले आहे, उद्या बोलू, आर्याने त्याला दुर्लक्ष करून बेडरूममध्ये गेली. रणधीर बाल्कनीत थोडा शांत झाला. नंतर कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये गेला. तिथे त्याने पाहिलं की आर्या बेडवर बसलेली नाईट सूट परिधान करून आहे. तू अखेर आलास, आर्याने त्याच्याकडे सडेसट पाहत आणि आकर्षक डोळ्यांनी पाहत म्हटलं. रणधीर आश्चर्यचकित झाला. माझे कपडे बदलायला हवे, रणधीर म्हणाला आणि सरळ कपाटाकडे जाऊन कपडे काढले. जेव्हा तो त्या खोलीतून निघणार होता, आर्याने मागून त्याचा मनगट धरला. रणधीरला विचित्र वाटलं. तू काय करत आहेस? रणधीरने विचारलं. तुला बदलायला का हवे, जेव्हा तू लवकरच ते काढणार आहेस? आर्याने हळू आणि मोहक आवाजात सांगितलं. त्यानंतर तिने त्याला बेडवर ढकललं आणि त्याच्यावर चढली. रणधीर धक्कादायक झाला. तुला काय झालंय? रणधीरने विचारलं. आज आपली पहिली रात्र आहे. आपल्याला हे करायला नको का? आर्याने आपल्या अनोळखी नवऱ्याला विचारलं. तर आता सुरू करूया का? काय बोलत आहेस तू? तो चकित झाला. जे एका पुरुष आणि स्त्रीमध्ये लग्नाच्या रात्री घडायला हवं तेच, ती म्हणाली आणि त्याला बिछाण्यावर ढकललं. तू वेडी झाली आहेस का? तुला माझं नाव तरी माहीत आहे का? त्याने विचारलं. आता तुला मी मिस्टर हजबंड म्हणू शकते, मग नाव कशाला लक्षात ठेवायचं? आर्या म्हणाली. हे सगळं तुझ्यासाठी खेळ आहे का? त्याने विचारलं. अगदी नाही. एखादा गरीब प्रायव्हेट जॉब करणारा अनोळखी नवरा स्वीकारणं सोपं नसतं. पण माझं मन मोठं आहे आणि इतक्या देखण्या माणसाला मी नकारही देऊ शकत नाही. मग आज थोडी मज्जा करूया, असं म्हणत ती त्याच्यावर झेपावली. तो तिला बाजूला सारून उठला आणि म्हणाला. हे एक अपघाती लग्न होतं. आपल्याला फक्त 6 महिने एकत्र राहायचं आहे. त्यानंतर आपण घटस्फोट घेऊ शकतो. त्यामुळे आपल्यामध्ये जवळीक होण्याची गरज नाही, ती म्हणाली. काही कारण तर असेल मिस्टर हजबंड यामागे. पुढे तो बोलू लागला. मला माहीत आहे की जीवन अनिश्चित आहे. माझ्यासारख्या व्यक्ती नेहमीच या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार राहतो, अगदी मृत्यूला देखील. माझं नाव रणधीर आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबाचा एकमेव मुलगा. माझ्या दिवसाची सुरुवात होते वडिलांच्या टीव्ही न्यूजच्या आवाजाने आणि संपत असे आईच्या दुधाच्या ग्लासने. दररोज माझ्या लहान बहीण आलियाबरोबर मज्जा आणि आनंदाने भरलेले असायचे. माझे वडील शाळेत साधे क्लर्क होते आणि आई गृहिणी. तरीही त्यांनी आपल्या संगोपनात कधीही काही कमी पडू दिलं नाही.
माझे सुखी कुटुंब हे साधे कुटुंब होते, जे मोठी स्वप्ने पाहत नव्हते. आमच्या कुटुंबाचा मंत्र होता आनंद. जेव्हा मी भारतीय सेनेत सामील झालो तेव्हा सर्व काही कमी वाटू लागलं. तरीही मी माझी नोकरी आणि कर्तव्याबद्दल आनंदी होतो. मी माझ्या देशासाठी स्वतःचं बलिदान देण्यासाठी तयार होतो. मला उद्याबद्दल जास्त माहिती नव्हती, तरीही मी अभिमानाने जीवन जगण्याची इच्छा ठेवत होतो. सर्व काही बदललं जेव्हा मला आईकडून एक पत्र मिळालं की माझी लहान बहीण आलिया गायब झाली आहे. मी मिशनवर असल्यामुळे मला ते पत्र एका महिन्यानंतर माझ्या कॅम्पमध्ये पोचल्यावर मिळालं. माझी बहीण आलिया हुशार आणि बुद्धिमान होती. ती नागरिक सेवक बनण्याचं स्वप्न पाहायची, जेणेकरून आमचे वडील त्यांच्यावर गर्व करू शकतील. आमचं घर एका लहान शहरात होतं, त्यामुळे उच्च शिक्षणासाठी तिने शहरात हलवलं. पण तिला असं कसं झालं? मी तातडीने रजा घेऊन कुटुंबाकडे गेलो. जेव्हा मी घरात पोहोचलो तेव्हा सर्व काही बदललेले दिसले. वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणि उजेड नाहीसा झाला होता. मला एक बातमी ऐकायला मिळाली जी माझ्या मृत्यूपेक्षा भयानक होती. माझ्या लहान बहिणीची बातमी. ती आत्महत्या करून मरली होती. मला विश्वास बसत नव्हता. तिच्यासारखी मजबूत मनाची मुलगी असं कधी करणार नाही, असं मी ठरवलेलं होतं. माझे वडील आजारी होते आणि त्यांच्या गालावरचे अश्रू कोरडे झाले होते. जणू काही त्यांनी त्या दिवसापासून कधीही रडणं थांबवलंच नाही. जेव्हा त्यांनी मला पाहिलं तेव्हा ते मला मिठी मारून रडत होते, जणू काही त्यांना थोडासा आशेचा किरण मिळाल्यासारखं. माझ्या शेजाऱ्यांनी आमच्यावर गप्पा मारल्या आणि आम्हाला लाजवले. मी त्यांचा हेतू समजलो नाही म्हणून थेट विचारलं की ते काय बोलत आहेत. त्यानंतर मला सर्वात धक्कादायक बातमी समजली की ती आत्महत्या केली कारण ती गर्भवती होती. आमच्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अविवाहित मुलीचं गर्भवती होणं ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट असते. माझ्यासाठी विश्वास ठेवणं कठीण होतं. मी शब्दही बोलू शकलो नाही आणि मला समजले नाही की वडिलांची याबद्दल कसं बोलावं. सुरुवातीला मी त्यांचा सांभाळ करण्याचा प्रयत्न केला कारण ते आजारी होते. पण सुरुवातीला माझ्या वडिलांना काही विचारण्यास माझ्याकडे धैर्य जमलं नाही. नंतर मी माझ्या मित्राला भेटायला गेलो, जो त्या शहरातील पोलीस ठाण्यात होता. त्याने माझी माफी मागितली कारण त्याने माझ्या वडिलांना मदत करू शकला नाही आणि केस आत्महत्येच्या निष्कर्षानुसार बंद झाला होता. मला हे ऐकून धक्का बसला आणि त्याच्याकडे चौकशी केली. त्याने सांगितलं की पोलिसांनी निष्कर्ष काढला की आलियाने आत्महत्या केली कारण तिला स्वतःवर लाज वाटली. तिने नदीत उडी मारून मरली. पण वडील पोलिसांकडे गेले आणि सांगितलं की तिने आत्महत्या करू शकत नाही. वडिलांना मदत करण्यासाठी मी चौकशी फाईल तपासली आणि त्यात म्हटलं होतं की तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यांनी सांगितलं की त्या जखमा नदीच्या काठावरील दगडांमुळे झाल्या. पण माझ्या अनुभवातून मी सांगू शकतो की त्या जखमा मारल्यामुळे होत्या. वरच्या स्तरापासून दबाव असल्यामुळे त्यांनी केस आत्महत्येचा घोषित करून बंद करावा लागला. मी फक्त एका कमी पदाचा सब इन्स्पेक्टर आहे. मी माझ्या कुटुंबाला धोक्यात ठेवू शकत नव्हता. ह्यामागे खलनायक म्हणजे शहरातील एक प्रभावशाली व्यक्ती, ज्याला आपण स्पर्शही करू शकत नाही. तरीही मी स्वतःच तपासण्याचा प्रयत्न केला कारण ती माझी बहीण होती. तपास करताना मला समजलं की ती गुप्ता कुटुंबामुळे मृत्युमुखी पडली. मला समजत नाही कसं, पण तिचा त्यांच्याशी संबंध होता. मी अजून चौकशी करू शकत नाही कारण माझे वरिष्ठ माझ्यावर लक्ष ठेवत आहेत. यावरून तुम्ही समजू शकता की हे लोक किती धोकादायक आहेत. मी माझ्या वडिलांशी बोललो आणि विचारलं की आलिया आत्महत्या करू शकत नाही असे त्यांना का वाटतं. आईने सांगितलं की आलिया घरात आली आणि तिने गर्भावस्थेबद्दल सर्व काही सांगितलं. वडील रागाने भरले आणि तिला घरातून हाक दिली. त्या रात्री दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. पण आठवड्यांनंतर वडिलांनी तिला माफ करण्याचा निर्णय घेतला आणि तिला बोलावलं. पण तिचा फोन बंद होता. त्यामुळे वडील थोडा वेळ थांबले, पण तिचा कोणताही कॉल आला नाही. शेवटी वडिलांनी तिच्या मित्राला कॉल केला आणि मित्राने सांगितलं की त्यांना वाटलं की आलिया घरात आहे, कारण त्या दिवशी आलिया घरी परतलीच नव्हती. माझ्या वडिलांनी शहरातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सांगितले की ती कदाचित तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली असेल आणि त्यांनी माझ्या वडिलांना अनेक प्रकारे लाजवले. पण नंतर त्यांना एक मृतदेह सापडला आणि ती आलियाच्या भेटीच्या दिवशी परिधान केलेल्या कपड्यात होती. तिच्याजवळ कॉलेजची आयडी आणि आलियाचा फोन होता, पण तिचा चेहरा ओळखण्यासाठी कठीण होतं. माझे वडील दुःखी झाले आणि विश्वास ठेवू शकले नाहीत. तिचा चेहरा बदललेला होता आणि तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. पोलीस म्हणाले की ब्रिज खूप उंच होती आणि ती पाण्यात पडण्याऐवजी प्रथम नदीच्या काठीच्या दगडांवर पडली आणि नंतर नदीत रोल झाली, म्हणून तिचा मागचा मेंदू जखमी झाला आणि रक्तस्रावामुळे ती मेली. जेव्हा माझ्या वडिलांनी सांगितले की ती आत्महत्या करू शकत नाही, तेव्हा कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.
किंवा असे भासवले की त्यांना काही माहितीच नाही. त्यांना पुरावे आणण्यास सांगितले गेले. माझे वडील फक्त सामान्य शाळेतील क्लर्क होते, त्यामुळे ते त्यांच्या एकमेव मुलीला न्याय देऊ शकले नाहीत. जेव्हा मी वडिलांना विचारले की आलिया आत्महत्या करू शकत नाही असे त्यांना का वाटते, तर त्यांनी सांगितले, तुला आलिया चांगली माहीत नाही का? तिची अवस्था काय असू शकते? ती सहज सोडून देणारी व्यक्ती नव्हती. त्या दिवशी तिने म्हटले होते की ती निघून जाणार आहे आणि आपल्या बाळाबद्दल कधीही हार मानणार नाही. सगळं ऐकून मी स्वतःच चौकशी सुरू केली आणि माझ्या मित्राच्या मदतीने तपास केला. मी आलियाच्या मित्रमैत्रिणींना भेटलो आणि त्यांनी सांगितले की ऋत्विक गुप्ता आलियाचा बॉयफ्रेंड आणि तिच्या बाळाचा वडील होता. तिला गर्भवती झाल्यानंतर ऋत्विक आणि तिचं नातं समस्याग्रस्त होऊ लागलं. ते भांडू लागले आणि एका दिवसाला कालिया नावाचा एक गँगस्टर आलियाला सावध करण्यासाठी आला. सगळं गोंधळात गेले. मी सर्व काही शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते गुप्ता कुटुंबाशी गुंतलेलं होतं. त्यामुळे सुरुवात कुठून करावी हे मला समजले नाही. पण एक गोष्ट नक्की होती, सर्व काही त्या गुप्ता कुटुंबाशी संबंधित होतं. माझी सुट्टी संपायला आली होती, म्हणून मी सैन्य सोडायचं ठरवलं. मी परत गेलो आणि सैन्याची नोकरी सोडली. मी शहरात आलो आणि माझ्या सिनियरच्या बॉडीगार्ड एजन्सीत नोकरी धरली. तिथं काम करताना माझी काही मोठ्या लोकांची ओळख झाली आणि मी माझ्या बहिणीच्या केसची चौकशी सुरू केली. मला खरी कारणं माहीत नव्हती, पण सगळं काही गुप्ता कुटुंबाशी संबंधित होतं. पण माझ्या ओळखीचे ते मोठे लोकही गुप्ता लोकांच्या बरोबरीला काहीच नव्हते. आणि मग मी तिची भेट घेतली. मी आर्या ओबेरॉयला पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी मी एका पोलीस कमिशनरची मुलगी नेहाचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होतो. नेहा थोडी चिकट स्वभावाची होती आणि तिला माझ्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं. तिने मला एका रेस्टॉरंटमध्ये नेलं आणि मला कळालं की ती मला तिथं प्रपोज करणार आहे. मला तिच्यात अजिबात रस नव्हता, पण बहिणीच्या केससाठी कमिशनरचा पाठिंबा हवा होता, म्हणून मी ती नोकरी सोडू शकत नव्हतो आणि तिच्या प्रपोजललाही थेट नाही म्हणू शकत नव्हतो. मी अडचणीत पडलो होतो. या श्रीमंत लोकांच्या सोबत राहून मला श्रीमंत लोकांचा द्वेष यायला लागला, जे कधीच दुसऱ्यांच्या भावना लक्षात घेत नाहीत. नेहमी अहंकारी असतात, जणू सगळं जग त्यांच्या पायाशी आहे. ती मला प्रपोज करत असताना अचानक एक मुलगी आत आली आणि म्हणाली, मला आनंद आहे की तुला शेवटी तुझ्या स्तराला शोभेल असा कोणी सापडला. ती स्त्री जेव्हा तिथं आली तेव्हा नेहा घाबरली आणि लाजली. जणू तिने माझ्यासमोर प्रपोज करणं ही चूकच आहे असं तिला वाटलं. जरा जिभेला सांभाळ. आणि तू इथे का आली आहेस? नेहा रागाने म्हणाली. मी तर इकडून जात होते, एक भारी सीन दिसला म्हणून थांबले. आणि या शहरातलं सगळं काही माझं आहे किंवा माझ्या अधिपत्याखाली आहे, म्हणून मला कुठेही जाता येतं. पण बघ, तुला अभिनंदन. मी खूप आनंदी आहे की तुला तुझ्यासारखाच स्वस्त माणूस मिळाला, ती स्त्री म्हणाली. माफ करा, पण तुम्ही असं. मी काही बोलणार होतो, पण त्यांनी मला पूर्ण दुर्लक्षित केलं. मला वाटलं चालेल जोपर्यंत ते हातघाईवर येत नाहीत, कारण स्पष्ट होतं की त्यांना एकमेकांची ओळख होती. तुझी हिंमत कशी झाली? तुला वाटतं तू कोण आहेस? नेहा कुत्र्यासारखी भुंकली. मी जी आहे तीच आहे. मला माझी किंमत तुझ्यासारख्या एका बाईला सांगायची गरज नाही. त्या स्त्रीचे प्रत्येक शब्द धारदार आणि थंड होते, जणू ती काही राक्षसी राणीच होती. तू तू माझे बाबा तुला सोडणार नाहीत, नेहा रागात तिला म्हणाली. ती स्त्री हसली आणि म्हणाली, पुढच्या वेळी नीट डायलॉग विचार करून बोल. तुला खरंच वाटतं का की गुप्तांची एकनिष्ठ कुत्री त्यांच्यावर भुंकू शकेल? ते कधीच होणार नाही. तिच्या तोंडून गुप्ता हे नाव ऐकताच मी दचकलो आणि सावध झालो. मी विचार करू लागलो की ही कोण असेल, कारण गुप्तांची तर मुलगीच नाही. बरं, तुम्ही पुढं चालू ठेवा, कारण मला वाटतं बॉडीगार्ड हा तुझ्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, कारण त्याला तुझं प्रपोजल नाकारता येणार नाही, जरी त्याला तू अजिबात आवडली नसली तरी, ती स्त्री म्हणाली. क्षणभर मी थक्क झालो. इतक्या श्रीमंत मुलीला फक्त एका मिनिटात एखाद्या माणसाचा स्वभाव कळतो की हा फक्त माझा गैरसमज होता? आर्या ओबेरॉय, नेहा ओरडली. म्हणजे तिचं नाव आर्या आहे. शेवटी मला तिचं नाव कळालं. ती गुप्तांची नाही. तू आभाळात आहेस का काय? कारण ऋत्विक तुला आवडतो, नेहा रागात ओरडली. काय? तो ऋत्विक गुप्ता? मी थांबून त्यांचं बोलणं काळजीपूर्वक ऐकू लागलो. हां, बरोबर आहे. मी आधी कधी असा विचारच केला नव्हता. कदाचित हेच कारण असेल. पण जळू नकोस. तुला एक गुपित सांगू का? आर्या म्हणाली. मग ती नेहाच्या जवळ आली आणि म्हणाली, मी ऋत्विकशी लग्न करणार आहे पुढच्या महिन्यात. 2 दिवसात त्याची घोषणा होईल. आणि काळजी करू नकोस, तुला नक्कीच बोलावणार नाही, कारण त्याची लायकीच नाही तुझ्यासोबत. हे बोलून आर्या निघून गेली. नेहा संतापली आणि रेस्टॉरंटमधल्या गोष्टी फोडू लागली. मग ती म्हणाली,
हे रणधीर, आधी जे काही मी म्हटलं होतं ते विसरून जा. तिचं प्रेम एका क्षणात बदललं आणि तिने नंतर मला त्रास देणं सोडलं. पण माझ्या मनात फक्त एकच गोष्ट रेंगाळत होती. तो ऋत्विक गुप्ता ज्याने माझ्या बहिणीला दुखावलं आणि ठार केलं, तो आता त्या आर्यशी लग्न करणार आहे, ज्याच्यावर तो प्रेम करतो. यांना काय वाटतं? आम्ही गरीब लोक त्यांच्या बुटाखालील धुळीसारखेच आहोत का? मला राग आला, पण माझ्याकडे काही शक्ती नव्हती. त्या दिवसाला मी ठरवलं, तो ऋत्विक आनंदी होऊ देणार नाही. जे काही करावं लागेल ते मी करीन, पण त्याला हवी ती सुख मी त्याला मिळू देणार नाही. त्याप्रकारे मी बॉडीगार्ड म्हणून गुप्ता कुटुंबाच्या हवेलीत शिरण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांच्या बॉडीगार्ड्स निवडण्यात खूप कडक होते. ते फक्त स्वच्छ पार्श्वभूमी असलेले आणि आधी त्यांच्यासाठी काम केलेले लोकच घेत होते. नव्या लोकांना ते आत येऊ देत नव्हते. मी आत कसे जावे हे शोधत होतो तेव्हा का बॉडीगार्डला वरमोड लागली. अगदी वधूला गनशॉटपासून वाचवताना तो जखमी झाला. त्यामुळे त्यांना लग्नाच्या दिवशी वधूला सोबत घेऊन जाणाऱ्या दुसऱ्या बॉडीगार्डची गरज होती. त्या पद्धतीने मी त्या दिवशी स्वेच्छेने तिथं जाण्यास तयार झाला. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.